पुणे जिल्ह्यातल्या नसरापूरच्या त्या चिमुरडीवर अत्याचार करून खून केल्याची घटना घडली आणि सगळा महाराष्ट्र हादरून गेला। त्यानंतर 1-2 दिवसाच्या फरकानेच इतर ठिकाणाहूनही अशाच अत्याचाराच्या काही हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर आल्या। लोकांचा संताप इतका अनावर झालाय की लोक रस्त्यांवर उतरून आंदोलन करतायत। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करा आणि तीही लवकर अशा मागण्यांचा जोर आता वाढलाय। त्यातच माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की शक्ती कायदा असता तर असं झालंच नसतं। त्यानंतर रोहित पवार आणि इतरही नेत्यांनी त्यांचीच रिळ ओढत हा कायदा तात्काळ लागू करण्याची मागणी केली। आरोपींना 21 दिवसात कठोर शिक्षा देणारा हा कायदा नेमका आहे तरी काय, त्याचा इतिहास काय नक्की आणि एवढा परिणामकारक आणि आपल्या हिताचा तो आहे तर त्याची अंमलबजावणी का होत नाहीये, कुठे रखडलाय तो कायदा, जाणून घेऊया त्या व्हिडिओतून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। 2020 ला शक्ती कायद्याची संकल्पना महाराष्ट्रात मांडण्यात आली तेव्हा सरकार होतं महाविकास आघाडीचं आणि गृहमंत्री होते अनिल देशमुख। महिला आणि बालकांवरच्या अत्याचारासंबंधी आरोपींना कठोर शिक्षा करणाऱ्या तरतुदी या कायद्यात होत्या। आंध्र प्रदेश सरकारच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर हा कायदा महाराष्ट्रात आणला गेला होता। कसा होता हा कायदा सांगतो। या कायद्यात महिला अत्याचारांच्या प्रकरणात 21 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करून खटला चालवून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठीची मुदत आहे। तसंच महिलांवरील ॲसिड हल्ले आणि बलात्कारासारखे गुन्हे अजामीनपात्र आहेत। इतकंच नाही तर महिलांचा जर ईमेल, इलेक्ट्रॉनिक मीडियातून किंवा मेसेजद्वारे छळ करण्यात आला, तसंच त्यांच्यावर जर कोणी आक्षेपार्ह कमेंट केली तर त्यासाठीही कडक शिक्षा होणार आहे। बलात्कार प्रकरणी काही विशेष प्रकरणात फाशीच्या शिक्षेची तरतूद ठेवण्यात आली आहे। आपल्याच ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे। तर 16 वर्षांपेक्षा कमी असलेल्या मुलींवर अत्याचार झाल्यास गुन्हेगाराला मरेपर्यंत जन्मठेप होऊ शकते। सामूहिक बलात्कार प्रकरणी 20 वर्ष कठोर जन्मठेपेची तरतूद किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि 10 लाख रुपये दंड किंवा मृत्यूदंडाची तरतूद असेल। तर 12 वर्षांखालील मुलीवर अत्याचार झाल्यास मरेपर्यंत कठोर जन्मठेपेची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड असेल। महिलांवर पुन्हा पुन्हा अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकते। तर ॲसिड हल्ल्याप्रकरणी किमान 10 वर्षांची किंवा मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि पीडित व्यक्तीला दंडाची रक्कम द्यावी लागेल। ॲसिड फेकण्याचा प्रयत्न केल्यास 10 ते 14 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो। तर महिलेचा कोणत्याही पद्धतीने छळ केल्यास किमान 2 वर्ष तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड होऊ शकतो। तसंच सोशल मीडिया, मेल, मेसेज, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या माध्यमातून महिलांवर कमेंट करणे, धमकी देणे, चुकीची माहिती पसरवणे यासाठीही शिक्षेची तरतूद या प्रस्तावित कायद्यांच्या अंतर्गत करण्यात आली आहे। असा हा मूळचा शक्ती कायदा। खरं तर कायदा अजून झाला नाहीये, त्यामुळे त्याला विधेयक म्हणावं लागेल। तर हे विधेयक आणलं गेलं 2020 मध्ये। त्यानंतर त्याच्या मंजुरीला बरेच दिवस लागले। 2021 ला ते महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर झालं। नंतर त्यावेळेच्या राज्यपालांची म्हणजेच भगतसिंग कोश्यारींची त्यावर सही झाली आणि हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवून देण्यात आलं। तिथे ते बराच काळ रखडलं कारण केंद्र सरकारच्या गृह विभागाने यातील काही तरतुदींवर आक्षेप नोंदवले होते आणि त्या तरतुदी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांच्या पलीकडे जात होत्या। नंतर 2023 मध्ये भारत सरकारने भारतीय न्याय संहिता 2023 कायदा मंजूर केला। केंद्र सरकारचं म्हणणं असं आलं की या कायद्यात शक्ती कायद्यातील अनेक तरतुदी आधीच समाविष्ट करण्यात आल्या होत्या। मग शक्ती कायदा दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडे परत पाठवला गेला। राज्य सरकारने केंद्राच्या नव्या कायद्याच्या अनुषंगाने शक्ती कायद्याचा अभ्यास केला। शक्ती कायद्यात असणाऱ्या काही तरतुदी, उदाहरणार्थ 21 दिवसात तपास पूर्ण करणे आणि फाशीची शिक्षा, या केंद्राच्या कायद्यात नव्हत्या। मग या शक्ती कायद्यात सुधारणा करून सुधारित कायदा आणला गेला आणि तो या वर्षीच्या मार्च मध्ये विधान परिषदेत मंजूर झाला। आता राज्यपाल स्वाक्षरी आणि पुढच्या प्रक्रियेची तो वाट पाहतोय। कायदा असल्यामुळे त्यात अनेक तांत्रिक बारकावे असतात, हे समजण्यासारखं आहे। पण त्याला झालेला उशीर खरंच किती बरोबर आहे? एकीकडे महिला, लहान मुलं सुरक्षित नाहीयेत, अनेक दुर्दैवी घटना घडतायत, माध्यमांमध्ये त्याच्या बातम्या येत आहेत। मग आपण विचार करतो, थोडीफार लोक त्यावर प्रतिक्रिया देतात, मग ते प्रकरण शांत होतं। आरोपींच्या कोर्ट कचेरी भरपूर दिवस चालू असतात, त्याचा पुढे काय होतं याकडे कुणाचंच लक्ष नसतं। मग नसरापूरसारखी घटना घडते आणि आपण सर्वजण जागे होतो आणि पुन्हा तेच। होऊ घातलेला शक्ती कायदा हा आरोपींना चांगली जरब बसवण्याचा मार्ग आहे, पण तो लागू करण्याच्या मागणीला आता 6 वर्ष झाली आहेत। तांत्रिक दुरुस्त्या आणि एक प्रक्रियांचे टप्पे यांच्यात तो अजून किती काळ अडखळत बसणार आहे माहिती नाही। तुम्हाला या बाबतीत काय वाटतं? शक्ती कायदा खरंच आणायला हवा की नाही? काय शिक्षा हवी नसरापूरसारख्या अशा प्रकरणातल्या आरोपीला? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला लगाव बत्ती।